आजची कथा आहे एका अशा घराची जिथे वर्षानुवर्षे मूल नव्हतं. पण जेव्हा त्या घरात आनंद आला तेव्हा त्यामागे एक भयानक रहस्य लपलेलं होतं. बापू घाम पुसत वाड्यात शिरले तसं रत्नमाला धावत दारात आली. तेवढ्यात माई म्हणाली, अगं रत्ना, किती तो पायाचा आवाज, पोरीच्या जातीला शोभतं का? कसं नाजूक चालावं. माईच्या बोलण्यानं रत्नमालाचं तोंड पडलं. तसं बापू माईला हसून म्हणाले, अगं माई, माझी रत्ना पोरगी नाही, पोरगा आहे माझा. तसं माई म्हणाली, असं बोलूनच तिला तू लाडावून ठेवलंस रे बापू. आतून मालती, रत्नमालाची आई, पाण्याचा तांब्या हातात घेऊन आले. माई, बरोबर बोलता तुम्ही. दोघं बाप लेकींचं काय चाललंय काही समजत नाही. आणि हो, हिच्या लग्नाचं काही बघायचं की नाही. मालती एवढं बोलून उत्तराची अपेक्षा न करताच आत निघून गेली. सखाराम बापू आणि मालती यांची एकुलती एक लाडकी रत्नमाला नवस करून झालेली. एक देव सोडला नव्हता मालती आणि बापूने. माळावरच्या म्हसोबापासून ते कुळदेवीच्या जागरापर्यंत सगळं करून झालं होतं. पण मालतीची कूस काही उजवत नव्हती. माहेरचे देव झाले, मग कोणी सुचवलं तो डॉक्टर गाठला, पण कुठल्या डॉक्टरच्या हाताला यश येईना. बापू बागायतदार असल्यामुळं बक्कळ माल पिकायचा. घरी साक्षात लक्ष्मी पाणी भरत होती, पण एवढ्या संपत्तीला कोणीही वारस नव्हते. माई म्हणजे बापूची आई, मालती आणि बापू एवढंच कुटुंब होतं. माईने एक दिवस बापूला बोलावलं. बापू, मी काय म्हणते, तू दुसरं लग्न कर. एवढ्या इस्टेटीला मालक नको का? अगं माई, काय बोलतेस तू? मूल व्हायचं असतं तर मालतीत काय कमी आहे? त्यावर माई म्हणाल्या, असेलही कमी, तुला काय माहीत? मग बापू थोडं रागातच बोलले, माई, मी सांगतो, मूल नाही झालं तरी चालेल, पण मी दुसरं लग्न करायचं नाही बघ. मग माईचा इलाज बंद झाला. मालतीला जेव्हा समजलं तेव्हा तिलाही खूप वाईट वाटलं. पण मग थोडा विचार करून मालतीच बापूला म्हणाली, मी काय म्हणते, माई म्हणतात ते बरोबर आहे. आपण किती दिवस असं देवदेवऋषी आणि डॉक्टर करत फिरायचं? वय निघून गेल्यावर आपल्याला बघायला नगं का कुणी? तुम्ही दुसरं लग्न करा, माझी काही हरकत नाही. त्यावर बापूचा रागाचा पारा चढला. माईला आणि तुला बी येड लागले का? मला नाही दुसरं लगीन करायचं. आणि असं बी माझ्यातच काय कमी असेल तर ग काय करायचं? मी तुला बी सांगून ठेवतो, पुन्हा हा विषय काढायचा नाही. बापू एवढं बोलून तावात निघून गेले. दोघांचं बोलणं माईनं ऐकलं होतं. मालती किती समजूतदार आहे आणि मी कसला विचार करते म्हणून त्यांना वाईट वाटत होतं. त्यानंतर दोघींनी पण कधी लग्नाचा विषय काढला नाही. मालतीला रोज शेतात मळ्यात जावं लागत असे मजुरांच्या मागं. मध्ये बरेच अंतर माळरान लागे. ते माळरान सटवाईचा माळ म्हणून ओळखला जाई. माई नेहमी मालतीला म्हणत, येताना तिने संध्येला लवकर येत जा. सटवाईच्या माळावर अंधार नको करत जाऊ. पुढे काही दिवस गेल्यानंतर मालतीला एक दिवस कोरड्या उलट्या होऊ लागल्या. माई वयस्कर आणि अनुभवी पण तेवढ्याच होत्या. त्याने लगेच ओळखलं मालतीला दिवस गेलेत म्हणून. बापू, अरे बापू, आधी पेढे आण, तू बाप होणार आहेस. बापूला तर काहीच सुचत नव्हतं. माईनं देवाजवळ दिवा लावला, पण दिवा विझला. माईला वाटलं वाऱ्याने विझला असेल म्हणून त्याने पुन्हा लावला. पुन्हा दिवा विझला. माईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हा कसला अपशकुन? परत दिवा लावून माई मालतीजवळ आल्या. मालतीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, मालू, फेडलेस ग आपल्या कुळाचे पांग. आता तू काहीही करायचं नाही, नुसती लेकराची आणि तुझी काळजी घ्यायची. बाकीचे कामं मी आणि मोलकरीणबाई बघून घेऊ. माईच्या या मायेच्या दम देण्याने मालतीचे डोळे भरून आले. माई एवढं बोलून तिथून वाड्याबाहेर निघाल्या, आनंदाची बातमी गावभर देण्यासाठी. वाड्याबाहेरच काळं कुत्रं माईकडे बघून गुरगुरायला लागलं. माईच्या काळजाचा ठोका चुकला. नक्कीच काहीतरी अशुभ आहे हे त्यांच्या वयोवृद्ध अनुभवाने हेरलं होतं. मालतीला दिवस गेले ही तर चांगली गोष्ट आहे. मग असं का वाटते काहीतरी चुकतंय? नाही, काहीही चुकत नाही, पण आजच का असं घडतंय? जाऊ दे, असेल काही, असं मनाशीच कुजबुजत माई तशाच निघून गेल्या. घरात सगळं आनंदाचं वातावरण होतं. बापूने तर सगळ्या शेतातील मजुरांना पेढे वाटून वर जास्तीचे पैसे पण ठरवले. कारणच तेवढं मोठं होतं ना. नवस करून पण पोटी पोर नव्हतं. आणि आता होणार आहे या आनंदात बापूला काय करू आणि काय नाही असं वाटत होतं. सगळे आनंदात होते,
पण मालती मात्र चिंतित होती. रात्री माईने गोडाधोडाचं जेवण केलं. वाड्यावर येणारे सगळे गडीबाया वाड्यावरच जेवू घातले. मनाशीच म्हणाल्या, तेवढंच अन्नदानाचं पुण्य माझ्या नातवंडाला लागेल. रात्री बापू त्यांच्या खोलीत आले. मालती अंथरूण नीट करतच होती. बापूने मागून येऊन मालतीला मिठीत घेतलं. तसं मालती लाजून म्हणाली, अहो आता हे काय नवीनच? अगं मालती, मी बाप होणार हे नवीनच नाही का? आज किती आनंदाचा दिवस आहे. पण मालू, हे सगळं तुझ्यामुळे होते. पण मला एक सांग, तू उदास का दिसतेस? अगं असं राहिलेस तर आपलं बाळ बी असंच दिसल आणि मला आपलं बाळ हसरं पाहिजे बघ. मालतीनं फक्त हुंकार देऊन अंथरुणात पाठ टेकली. बापू म्हणाले, झोप तू, दिवसभर गोंधळात थकून गेली असतील. मी येतो गावातनं फेरफटका मारून. मालतीचा काही डोळा लागत नव्हता. या कुशीवरून त्या कुशीवर पडून विचारात मग्न होती. विचारात कधी डोळा लागला तिचं तिलाच कळलं नाही. पहाट झाली. कोंबडं आरवलं तसं मालती उठून बसली. शेजारी बापू झोपलेले होते. कधी आले गावातून तिला माहीत नव्हतं. असं पण बापूंचं हे नेहमीचं असे. रोजच्यासारखी उठून झाडलोट करायला अंगणात गेली तर माई अगोदरच सगळं करून बंबात पाणी ओतत होत्या. हे सगळं मालती बघून म्हणाली, अहो माई, हे काय करता तुम्ही? मी हाय ना. गारठ्याचं बाहेर निघायची घाई कशापायी? तसं माई म्हणाल्या, तू आत जाऊन बैठं काम कर, मी बघते बाहेरचं सगळं. मालती आत आली. रोजच्या कामाला सुरुवात झाली. माई म्हणाल्या, आजपासून तू शेतावर जायचं नाही, बापू बघल सगळं. तसं मालती लगेच म्हणाली, नाही माई, मी जाते. घरी राहून काय करू दिसभर? आणि आता कुठं दुसरा महिना आहे, मग आतापासून घरी राहून काय करू? त्यावर माई म्हणाल्या, ते मला काय माहीत नाही, तू जायचं नाही म्हणजे नाही. मालतीला नाईलाज झाला. मन बेचैन झालं. आजचा दिवस कसाबसा घालवला. पण मनाशी ठरवलं, उद्यापासून नक्की शेतावर जायचं. दुसऱ्या दिवशी मालती उठली. घाईतच सगळी कामं करू लागली. माई उठून बाहेर आल्या तर ही परस्तरी झाडलोट करत होती. तशा माई ओरडायला लागल्या, माले, तुला नीट सांगितलेलं समजत नाही का? मालतीच्या हातातली केरसुणी तशीच खाली पडली. अहो माई, बसून लई कंटाळा येतोय, म्हणून सकाळच्याला थोडे हालचाल करावं म्हटलं. अगं पण तुला कळत नाही का? एवढ्या दिवसानं पोर राहिलं, त्याला जपावं म्हणून. लहान नाहीस आता. तसं मालतीनं माईच्या जवळ जाऊन हाताला धरून बाजूला ओट्यावर बसवलं. माई, कशाला काळजी करता एवढी? काय नाही व्हायचं मला एवढूशा कामानं. तुम्ही किती दगदग करणार? वय आहे का? माई म्हणाल्या, मला काय व्हायचं नाही. नातवंड खेळवायचं आहे, त्याला मोठं करायचं आहे. ते सगळं राहू दे, तू शेतावर नाही जायचं. मालतीला काही कळेना, उदास झाली. आज बी जायला नाही भेटत वाटतं. काय करावं? माई घरात जाताना मालतीकडे बघून मनाशीच विचार करत होत्या. शेतावर जायची का हिला घाई आहे? काहीतरी आहे, पण ही मला सांगत नाही. मालतीला शेतावर का जायचं आहे हे माईंना कळेना. पण मालतीकडे पाहून ती चिंतेत असल्याचं जाणवत होतं. माईने ठरवलं, मालतीला आज जाऊ देते. तिच्या मागावर मी जाते. तशी मालती समजदार आहे, पण काय कमी जास्त झालं तर म्या असले तर बरं. माई वळून मालतीला म्हणाल्या, माले, तुला जायचं शेतावर तर जा, पर सांच्याला लवकर घरला ये. मालतीला खूप आनंद झाला. तिनं भराभर कामं करायला घेतली. माईनं ओळखलं, नक्की काहीतरी आहे. मालतीला शेतात जायची घाई झाली होती. माईकडे तिचं लक्षसुद्धा नव्हतं. भराभर कामं आटोपून भाकरी बांधून घेतल्या. वर चटणी, कांदा आणि आंब्याच्या खाराच्या 2 फोडी घेऊन भाकरी गुंडाळून घेतली. पाटीत सगळं ठेवून पाण्याचा तांब्या भरला आणि सगळं घेऊन शेतावर निघाली. आज मालतीला न्याहारी करायची सुद्धा आठवण नव्हती. माईच्या ध्यानात होतं, पण मालतीच्या वागण्यात फरक बघून माई काहीच बोलत नव्हत्या. मालती आपल्याच तंद्रीत वाड्याबाहेर निघाली. तसं माईनं हाक दिली, मालती, सांच्याला लवकर ये. होय माई, येईल लवकरच, म्हणून मालती झपाझप पावलं टाकत निघाली. माईनं वाड्याबाहेर येऊन बघितलं. मालती पुढं बघून चालली होती. माईनं वाड्याचं दार बाहेरून ओढून घेतलं आणि तिच्या मागावर हळूहळू निघाल्या. मालती पुढे बघून भराभर पावलं टाकत होती. माई आडोसा घेत घेत तिच्या मागं निघाल्या. गावाची वेस गेली. गावखरीची शिवारं लागली. रस्त्यानं कुठंतरी माणूस दिसायचा. मालती आपल्याच धुंदीत पुढं बघून चालत होती. मोकळं वावर असल्यामुळं माईला थोडं सावधच चालावं लागत होतं. माळाजवळ पोचायला थोडंच अंतर बाकी होतं.
झाडाचा आडोसा घेऊन माई चालत होत्या. थोड्या वेळाने सटवाईच्या माळावर पोचताच मालती जवळच्या खडकावर पाठी टेकवून उभी राहिली. माई मागच थांबल्या. नेमकं काय चाललंय हे काही कळत नव्हतं त्यांना. मालतीनं पदराने घाम पुसला. इकडं तिकडं कोणी आहे का याचा अंदाज घेत पाठी उचलून डाव्या हाताला चालू लागली. माईच्या काळजाचा ठोका चुकला. मालती तिकडं का चालली असेल? थांबवू का तिला? नग, तिला माहीत पडलं की मी तिच्या मागं आले तर तिला काय वाटेल? डाव्या अंगास किन्नरांची वस्ती होती. गावातील लोक कधीच तिकडे जात नसत. किन्नर चांगले नसतात असा सगळ्या गावकऱ्यांचा समज होता. संध्याकाळी अंधार पडल्यावर तिकडं कोणी फिरकत नसे. गावकरी म्हणत त्या किन्नरांना भाणामती येते. म्हणून माई मालतीला नेहमी म्हणत, सांच्याला शेतावरून लवकर येत जा. पण आज काही वेगळंच घडत होतं. मालती स्वतःच त्या वस्तीकडे जात होती. माईला घाम फुटला. आता काय करायचं? मालती पोटूशी हाय आणि समधी म्हणतात इथं भाणामती करतात. मग मालती तिथं का गेली असेल? माईला काही कळत नव्हते. मागे जायची हिंमत नव्हती. काय घडतंय हे त्यांना काही समजत नव्हतं. काय करू? जाऊ का मागं मालतीच्या? पण दुसरंच काय असेल तर? अनेक प्रश्न माईच्या डोक्यात चालू होते. मालतीवर भाणामती तर नसेल केली ना? नाही, असं कसं होईल? काय करू? मोहरं शेतावर जाऊन बापूला सांगू का? नाही न गं, बापू असल्यावर विश्वास नाही ठेवायचा. मग काय करू? मालती येऊस्तोवर थांबते इथंच आडुशाला. माई झाडाआड तशाच उभ्या राहिल्या, मालतीची वाट बघत. थोड्या वेळाने कोणीतरी आल्याची चाहूल लागली. तसं माई लपून बघू लागल्या. एक 22-23 वर्षांची पोर आणि 2 किन्नर सोबत आलेले दिसले. माई बघत होत्या. ते तिघे पुढे आले. त्यांनी माईला बघितलं पण काही न बोलता हसून निघून गेले. माईला काही समजण्यापलीकडे होतं. मालतीला जाऊन बराच उशीर झाला होता पण अजून तिचा यायचा पत्ता नव्हता. थोड्या वेळाने मालतीच्या बोलण्याचा आवाज आला. अजून कोणीतरी सोबत होतं. थोडं पुढं आल्यावर दिसलं तिच्यासोबत पण एक किन्नर होता. दोघे हसत होते. माईला विचित्र वाटत होतं. मालतीने विचारलं किन्नरला, चल मी निघते, शेतात वाट बघत असतील सगळे. त्यावर तो किन्नर मालतीला म्हणाला, सांभाळून जा आणि सांभाळून राहा. मालती बरं म्हणून पाठी डोक्यावर घेऊन शेताच्या रस्त्याला लागली. माई हा सर्व प्रकार स्वतः डोळ्याने पाहत होत्या. नक्की काय घडतंय काही समजत नव्हतं. मालती पुढे गेल्यावर माईंना वाटलं जावं तिच्या मागं आणि विचारावं काय होतं हे सगळं. पण माईने विचार केला, इथं नको, घरी आल्यावर बघू. माई विचारात परत फिरल्या. डोक्यातील विचारचक्र थांबेना. काय असं असेल तिथं जिथं लोक चुकून पण जात नाहीत? तिथं ही का गेली असेल? तर मित्रांनो, इथं घुंगरू कथेचा पहिला भाग संपतो. माईने जे पाहिलं त्यामागे नक्की काय रहस्य आहे आणि मालती किन्नरांच्या वस्तीत का जात होती हे पुढच्या भागात उलगडणार आहे. कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच अजून रहस्यमय आणि भावनिक कथा ऐकण्यासाठी आपल्या आरो स्टोरी मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग चुकवू नका. लवकरच भेटू घुंगरू भाग 2 मध्ये. धन्यवाद.